स्टार्ट. परिच्छेद. भारतातील शहरीकरणाच्या टक्केवारीची तुलना विकसित देशांशी केल्यास भारताचे शहरीकरण निश्चितपणे कमी आहे. भारतात शहरीकरणाला कारणीभूत असलेली नैसर्गिक वाढ ही सध्याच्या पातळीपेक्षा अधिक नसण्याची शक्यता आहे, असे गृहीत धरता येते. यालाच जोडून सांगायचे तर जननदर स्थिर पातळीला आला आहे आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात हा दर खाली आला आहे. केवळ पुनर्वर्गीकरण व ग्रामीण भागांचे शहरांमध्ये विलीनीकरण ही आपल्या गतीने पुढे जाणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून पूर्वीप्रमाणे पुढेही 10 ते 12% सहभाग नोंदवला जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण ते शहरी स्थलांतरामध्ये शहरीकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे, मात्र देशाला हव्या त्या गतीने हे स्थलांतर होत नाही. परिच्छेद. या संदर्भात चीनचे उदाहरण उपयुक्त ठरावे. 1982 मधील 65,70,000 लोकांनी केलेल्या स्थलांतरावरून 2010 मध्ये झालेल्या 22,14,00,000 एवढ्या थक्क करणाऱ्या ग्रामीण ते शहरी स्थलांतरणामुळे शहरीकरण वेगाने झाल्याचे दिसते. गेले काही वर्षे वार्षिक वाढीचा दर 10% होता. याचा परिणाम म्हणून चीनची लोकसंख्या वाढ 1960 मध्ये असलेल्या 15% वरून 2021 मध्ये 63% पोहोचली. हे प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावर जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेतल्याने घडून आले. या पार्श्वभूमीवर चीनने नोंदणीची प्रतिबंधात्मक हुकू पद्धती शिथिल केली आणि गावकऱ्यांना मोठ्या संख्येने शहरांमध्ये जाण्यास अनुमती दिली. आणखी म्हणजे चीनने शहरीकरणासाठी मध्यम आकाराची शहरे निवडली आणि या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचा फैलाव झाला. परिच्छेद. ग्रामीण ते शहरी स्थलांतर ज्या मार्गांनी अधिक गती घेते त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एक उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. भारत 2060 पर्यंत 60% शहरीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी पुढील 40 वर्षात शहरीकरणाचा वेग दुप्पट केला जाणार आहे. याचा अर्थ 2001 ते 2011 मध्ये गेल्या दशकातील शहरी विकासाचा दर 3.34% दुप्पट होईल. 3 उपाययोजना केल्यास हे शक्य होऊ शकते. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या व्यापक जाळ्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दळणवळणाची सुविधा निर्माण करण्यासाठी देशाकडून आधीच खूप प्रयत्न केले जात आहेत. देशातील रेल्वेचे जाळे आणि रेल्वेची गुणवत्ता यावरही समान भर देण्यात येत आहे. या उपाययोजनेचा शहरीकरणाचा वेग वाढवण्यावर परिणाम होईल. मात्र शहरी पायाभूत सुविधांची अजूनही दुरावस्था आहे. शहरांमधील रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था, परवडणारी घरे, भाड्याची घरे, आरोग्य व शिक्षणाच्या पायाभूत सुविधा तसेच मनोरंजनाच्या सुविधांमध्ये गांभीर्याने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. स्टॉप.